सेवानिवृत्तीनंतर आपलं एखादं छोटंसं पण आरामदायी घर असलं पाहिजे असं वाटतंय का? जिथे दरवाजात रॅम्प असेल, बिल्डिंगच्या अंतर्गत डॉक्टरचं क्लिनिक असेल आणि शेजारी तुमच्या वयाचे मित्रमंडळी ज्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारायला मिळतील. ऐकून भारी वाटतंय ना? तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने हाऊसिंग पॉलिसी 2025 अंतर्गत अशीच काहीशी स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेही खास आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. हाऊसिंग पॉलिसी 2025 काय आहे, नवीन धोरण कुठलं आहे, सगळी काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही देखील रिटायरमेंट नंतर आपलं स्वतःचं घर बनवण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा, हे धोरण ऐकून घ्या आणि याबद्दलची सगळी माहिती ऐकून त्याचा नक्की लाभ घ्या. तर या धोरणाचं नाव आहे माझं घर माझा अधिकार. नाव जरी भारी असलं परंतु याचा अर्थ अतिशय सोपा आहे, ते म्हणजे प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. आता या घरांच्या पॅकेजमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खास स्थान देण्यात आलं आहे, खास सेक्शन त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं आहे, म्हणजे सिनियर लिव्हिंग होम्स. ही घरे साधी नसून आपल्या गरजेनुसार डिझाईन केलेली असणार आहेत. तर यातले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे खास फायदे कोणते? सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्टॅम्प ड्युटी शॉक ऑफर. साधारणपणे सामान्य नागरिकांना त्यांचं नवीन घर घेत असताना स्टॅम्प ड्युटी ही घराच्या किमतीच्या 5 ते 7% पर्यंत भरावी लागत असते. परंतु या योजनेअंतर्गत जर सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक त्यांचं घर खरेदी करणार असतील तर त्यांच्यासाठी स्टॅम्प ड्युटी असणार आहे फक्त 1000 रुपये. कुठलाही पर्सेंटेज नाही, सरसकट 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. म्हणजे 50 लाखांचं घर घेतलं तरी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागणार फक्त 1000 रुपये. बाकी सगळी बचत तुमच्या खिशात. दुसरा फायदा म्हणजे अधिक FSI म्हणजेच अधिक जास्त सुविधा. या बिल्डिंग्स किंवा ही घरे डेव्हलप करणाऱ्या डेव्हलपर्सना सिनियर सिटीजन प्रोजेक्टसाठी जास्तीचा FSI वापरायला मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर कमी जागेत जास्त बिल्डिंग्स उभ्या करता येतील आणि तुमच्यासाठी अतिरिक्त सुविधा देता येतील. त्यासोबत तिसरा फायदा आहे फॅसिलिटीजचा, म्हणजे आजी आजोबांसाठी स्वर्गीय सोय किंवा चांगल्या फॅसिलिटीज, जसे की डॉक्टर्स आणि नर्सची फॅसिलिटी ही असेल तुमच्या थेट प्रोजेक्टमध्ये. म्हणजे तुम्ही जिथे राहत असाल, जिथे तुमची बिल्डिंग असेल त्या प्रोजेक्टच्या अंतर्गतच डॉक्टर आणि नर्सची सुविधासुद्धा पुरवली जाईल. व्हीलचेअर फ्रेंडली रॅम्प्स असतील, मोठ्या मोठ्या लिफ्ट असतील, गार्डन, बगीचा, चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक्स आणि बसायला बेंचेस. आणि या बिल्डिंग्स मार्केट आणि बस स्टॉपपासून अगदी जवळ असतील. म्हणजे तुम्ही जर एकटं राहिला तरी एकटेपणा नाही, सोबत मैत्री आणि सुरक्षितता. आणि आता बिल्डर्स लोकांनी या प्रोजेक्टला चांगल्या प्रकारे हाताळावं, सिनियर सिटीजनसाठी बांधली जाणारी घरे चांगल्या क्वालिटीची द्यावीत, चांगल्या सुविधा पुरवाव्यात, यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून जे बिल्डर्स सिनियर सिटीजन प्रोजेक्ट्स हाताळतील त्यांना कर सवलत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रोजेक्टच्या मंजुरीमध्ये सुद्धा सोपेपणा असेल. याचा ज्येष्ठ नागरिकांना फायदा म्हणजे असे प्रोजेक्ट लवकरात लवकर तयार होतील. सरकारचं मोठं लक्ष आहे की 2025 ते 2030 पुढच्या 5 वर्षांमध्ये जास्तीत जास्त घरे उभारली जावी, ज्यामध्ये सिनियर सिटीजनचा मोठा हिस्सा असेल. यासाठी जमिनीची उपलब्धता वाढवली जाईल. सिनियर प्रोजेक्टसाठी सरकारी जमिनी खुल्या होतील. तसेच एक खास सिंगल विंडो सिस्टम, म्हणजेच परवानगी मिळवण्यासाठी 10 ऑफिसेसमध्ये चक्कर मारण्याची गरज पडणार नाही. एका विंडोमध्ये सगळी परवानगी घेतली जाईल, सगळी कामे होतील. हे सगळं ऐकायला भारी वाटतं आहे, पण त्यापुढे बरीचशी आव्हानं आहेत. जसं जमीन मिळवणं, मंजूर झालेले प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करणं आणि देण्यात येणाऱ्या सुविधा टिकवणं. म्हणजेच हे धोरण कागदावर अतिशय छान वाटत आहे, परंतु ते प्रत्यक्षात कधी उतरतं आणि आपल्याला कितपत त्यामधून मिळत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल. तर मित्रांनो, सेवानिवृत्तीनंतरही आपलं घराचं स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून सरकारने इन्क्लुझिव्ह हाऊसिंग पॉलिसी 2025 आणली आहे. आता आपल्याला सगळ्यांना लक्ष ठेवायचं आहे की नक्की या योजनेअंतर्गत किंवा या धोरणाअंतर्गत किती प्रकल्प उभे राहत आहेत आणि त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना कसा घेता येईल. आणि हो, तुम्हाला जर या योजनेअंतर्गत, या धोरणाअंतर्गत घर घ्यायची इच्छा असेल तर पुढची काही वर्ष फार महत्त्वाची आहेत. त्याच्यामुळे या योजनेसंदर्भात किंवा या धोरणासंदर्भात येणारे पुढचे अपडेट्स सतत जाणून घेत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.